शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, दिशा सालियन प्रकरण जे आहे ते पुन्हा चर्चेत आलेलं आहे. आपण या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता, काय सांगाल? बघा, सकाळी मी काही माध्यमांना टी व्हीवर जे काही पाहिलं त्याच्यानंतर माझी प्रतिक्रिया दिली. पण आत गेल्यानंतर मी जी आज माहिती घेतली की तिचा जो काही जे अपघात नाही तो मर्डर आहे. तिला बांधून म्हणजे वरून फेकलेलं आहे, मारून फेकलेलं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बराच छेडछाड त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या काळच्या सरकारच्या दबावामध्ये ते अधिकारी होते आणि म्हणून त्यांनी तिला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळा संशय त्या साथी सालियन म्हणजे सालियनच्या वडिलाला असल्यामुळे त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. आता हायकोर्टाने आणि सरकारने याच्यामध्ये भूमिका अशी घ्यावी की जर त्यांना वाटतं की त्या सरकारच्या काळातल्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये बदमाशी केली आहे तर पुनर्SITचं गठन करावं आणि निपक्षपणे तपास करावा. आणि या प्रकाशामध्ये दोषी कोणीही असेल, किती मोठा असेल, तो आमच्या पक्षाचा असेल का त्यांच्या असेल, त्याला सोडू नये. पण सकाळी तुम्ही बोलताना म्हणालात की या सगळ्या प्रकरणाशी कुठल्याही राजकीय नेत्याचा संबंध नाही आहे. असं मी काल सकाळच्या टी व्हीवर आपल्या माध्यमातून बघितलं होतं आणि मला वाटलं ते खरं असेल. पण मी इथून आल्यानंतर काही वकिलांशी बोललो, ज्यांनी जे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आहे मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये बऱ्यापैकी छेडछाड झालेली दिसते. आता जे दिशा सालियन यांचे वडील आहेत, सतीश सालियन, न्यायालयात गेलेले आहेत. आदित्य ठाकरे असतील किंवा इतर लोक असतील, त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. मी सांगितलं की त्यांचे आरोप कोर्टाने गंभीरतेने घ्यावे आणि सरकारने पण घ्यावे. त्यांच्या आरोपांची परत SIT तयार करावी आणि चांगल्या अधिकाऱ्याच्या हातून चौकशी करावी आणि मग कोणी किती मोठा असो त्याला सोडू नये. पण सकाळी तुम्ही एक वक्तव्य केलं, त्यानंतर आता तुम्ही दुसरं वक्तव्य करताय. सकाळी तुमच्या वक्तव्यानंतर काही घडामोडी घडल्या काय? घडामोडी एवढ्याच की मी त्याचा स्टडी केला. अच्छा. सकाळी मी अभ्यास सकाळी तुमची एक मावळ भूमिका वाटत होती, आता तुम्ही वेगळ्या भूमिकेत. नाही, सकाळची भूमिका माध्यमांवर मी जे बघितलं तेच मी त्या ठिकाणी मांडलं. पण नंतर आतमध्ये गेल्यानंतर मी सत्य तपासायचा प्रयत्न केला. काही अधिकाऱ्यांशी बोललो, काही वकिलांशी बोललो. त्यानंतर ही माझी भूमिका आपल्यासमोर केली. नितेश राणे भाजपचे आमदार असतील किंवा इतर आमदार असतील, ते आक्रमक पद्धतीने या सगळ्या मुद्द्यावरती मांडतात. मात्र जी SIT गठीत केलेली, पुरावे द्यायची वेळ आली तर नितेश राणे इकडे पुरावे देण्यासाठी गेले नव्हते. आता त्यांचा त्या यंत्रणेवर विश्वास नव्हता, त्यावेळेचं सरकार वेगळं होतं. आता जी SIT तयार होईल, जो कोणी अधिकारी नेमेल, सगळे पुरावे त्याच्याकडे सोपवले जातील. ठीक, धन्यवाद. ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.